नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या धार्मिक आणि आध्यात्मिक चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि याच पवित्र श्रावण महिन्यात येणारी कामिका एकादशी ही भगवान श्री विष्णूच्या संपेत अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. या वर्षी म्हणजे 2026 मध्ये कामिका एकादशी 9 ऑगस्ट रविवार रोजी पाळली जाणार आहे. पंचांगानुसार एकादशी तिथी 8 ऑगस्टला सुरू होऊन 9 ऑगस्टला समाप्त होते. त्यामुळे व्रताची तारीख स्थानिक पंचांग आणि परंपरेनुसार तपासणे योग्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कामिका एकादशी नेमकी कधी आहे, या दिवशी उपवास कसा करावा, भगवान विष्णूंची पूजा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावे, कामिका एकादशीची कथा काय आहे, या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कामिका एकादशी म्हणजे काय? कामिका एकादशी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. एकादशी म्हणजे चंद्र महिन्यातील 11वी तिथी. हिंदू धर्मात एकादशीला भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी विशेष दिवस मानले जाते. कामिका एकादशी बद्दल धार्मिक परंपरा असे सांगितले जाते की या दिवशी श्रद्धेने उपवास, विष्णुपूजन, नामस्मरण, दान, सत्कर्म केल्याने मनाची शुद्धी होते आणि भगवान श्रीहरीची कृपा प्राप्त होते. ही एकादशी विशेषतः पापशालन, धार्मिक शुद्ध आणि भगवान विष्णूच्या भक्तीसाठी महत्त्वाची मानली जाते. 9 ऑगस्टची कामिका एकादशी कधी आहे मंडळी? 2026 मध्ये एकादशी तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी सुरू होते आणि 9 ऑगस्टला समाप्त होते. त्यामुळे अनेक भारतीय पंचांगानुसार 9 ऑगस्ट रविवारी हा कामिका एकादशी व्रताचा दिवस मानला जातो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट, एकादशीच्या दिवशी सूर्यास्त आणि पारायणाची वेळ शहरानुसार बदलू शकते. त्यामुळे व्रत करणाऱ्या भाविकांनी आपल्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्या. कामिका एकादशीचे धार्मिक महत्त्व. मंडळी, एकादशीचा उपवास हा फक्त अन्न त्याग करण्यासाठी नसतो. उपवासाचा खरा अर्थ आहे मनाला विषयापासून दूर करून परमेश्वराच्या जवळ जाणे. या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण, विष्णू सहस्त्रनामक, भगवद्गीता किंवा विष्णूशी संबंधित स्तोत्राचे पठण करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतानुसार कामिका एकादशीचे व्रत भक्ताला धार्मिक शांती आणि सद्बुद्धी मिळवून देणारे मानले जाते. या दिवशी केल्याने दान, तप, पूजा, सत्कर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. कामिका एकादशीची पूजा कशी करावी? आता जाणून घेऊया कामिका एकादशीची दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून त्याच्या समोर दिवा लावावा. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीचे पाने, फुले, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, फळे, नारळ अशा शक्य असल्यास पंचामृत अर्पण करावे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानले जाते. त्यामुळे पूजेसाठी तुळशीचे पान श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. हे भगवान श्री विष्णू, माझ्याकडून अजून झालेल्या चुका क्षमा करा. माझ्या कुटुंबावर आपली कृपा राहू द्या आणि आम्हाला सद्बुद्धी, शांती आणि भक्ती द्या. कोणता मंत्र म्हणावा? कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही साधा आणि प्रभाव मंत्र म्हणू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र शक्यतो तितक्या वेळा श्रद्धेने म्हणावा तितक्या वेळ. श्री विष्णू नमः या नामाचा जपही करू शकतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी विष्णू सहस्त्रनामक किंवा भगवान विष्णूचे स्तोत्र वाचावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्र किती वेळा म्हणतो यापेक्षा किती श्रद्धेने म्हणतो हे महत्त्वाचं आहे. एकादशीला काय खावे? उपवास करण्याची
प्रत्येक व्यक्तीची पद्धत आणि आरोग्य वेगवेगळे असतात. काही भक्त निर्जल उपवास करतात, तर काही जण फलाहार करतात. फलाहारामध्ये फळे, दूध, दही, सुकामे किंवा उपासाचे पदार्थ घेतले जातात. परंतु उपवास हा आरोग्याला त्रास होईल अशा पद्धतीने करू नये. ज्यांना उपवास करणे शक्य नसेल नाही त्यांनी श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा, नामस्मरण, सात्विक आहार यावर भर द्या. एकादशीला काय टाळावे? कामिका एकादशीच्या दिवशी शक्यतोवर मांसाहार टाळा, मद्यपान टाळा, कांदा, लसूण आणि नेहमीचा धान्ययुक्त आहार व्रताच्या नियमानुसार टाळला जातो. कोणत्याही विनाकारण भांडण करू नये. राग, द्वेष आणि नकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा. खोटे बोलणे आणि कोणाचा दुखावणे टाळावे. एकादशीचा खरा उद्देश शरीरासोबतच मनाची शुद्धी करणे हा आहे. कामिका एकादशीची कथा. आता ऐकूया कामिका एकादशीची संबंधित प्रतिशुद्ध धार्मिक कथा. एकदा धर्मराजा युधिष्ठिरची भगवान विष्णूंना विचारले, हे प्रभू, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? तिचे महत्व काय आहे? तिचे व्रत केल्याने कोणते पुण्य प्राप्त होते? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कामिका एकादशीचे महत्व सांगितले. धार्मिक ग्रंथ परंपरेनुसार भगवान विष्णूंनी भक्ती, उपवास, नामस्मरण करणाऱ्या भक्ताला या व्रतामुळे आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते. या कथेमध्ये एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. मनुष्याकडून आयुष्यात अनेक चुका होतात, पण तपश्चर्या, भक्ती, सत्कर्म आणि इच्छाने नामस्मरण ह्यामुळे मनुष्याला पुन्हा चांगल्या मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळते. म्हणून कामिका एकादशी ही केवळ उपासाची स्थिती नसून आत्मपरीक्षेची संधी मानली जाते. या दिवशी दान करा. दान का करावे मंडळी? एकादशीच्या दिवशी दान धर्माला देखील महत्त्व दिले जाते. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान, शैक्षणिक साहित्य, धार्मिक मदत किंवा आपल्या क्षमतेनुसार कोणतेही उपयोगी वस्तू दान करू शकता. दान करताना प्रतिष्ठेची अपेक्षा ठेवता श्रद्धेने आणि नम्रतेने दान करणे महत्त्वाचे आहे. रात्री काय खावे? रात्री काय करावे? ज्यांना शक्य असेल त्यांनी एकादशीच्या रात्री भगवान विष्णूचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करा. भगवान विष्णूंची आरती करावी. भगवतेचे काही अध्याय वाचावे किंवा धार्मिक ग्रंथाचे श्रवण करावे. रात्रभर जागरण करणे प्रत्येकाला शक्य नसेल तर नाही, त्यामुळे आपल्या आरोग्याचे आणि परिस्थितीची विचार करून भक्ती करावी. द्वादशीला पारण कसे करावे? एकादशीचे व्रत पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला योग्य वेळेस पारण केले जाते. पारणाची अचूक वेळ शहर आणि पंचांगानुसार बदलू शकते. उदाहरण, काही पंचांगानुसार मध्ये 9 ऑगस्ट कामिका एकादशीसाठी पुढील दिवशी पारायणाची वेळ दिली आहे. म्हणून आपल्या स्थानिक पंचांगाचे तील सूर्यास्त आणि पारण वेळ नक्की तपासा. पारण करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर व्रत सोडावे. कामिका एकादशी आपल्याला काय शिकवते मंडळी? प्रत्येक धार्मिक व्रतामध्ये एक सुंदर संदेश असतो. कामिका एकादशी आपल्याला शिकवते, मन शुद्ध ठेवा, वाणी शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, गरजूंची मदत करा आणि परमेश्वराचे नामस्मरण करा. फक्त एक दिवस उपवास करून धार्मिकता पूर्ण होत नाही. आपल्या वागण्यात चांगला बदल घडणे हेच कोणत्याही व्रताचे खरे सार आहे. विशेष प्रार्थना. चला या पवित्र कामिका एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंना प्रार्थना करूया. हे श्री हरी कृष्ण, आमच्या सर्वांच्या जीवनात दुःख दूर करावा. आमच्या कुटुंबावर सुख, शांती, समाधानाची कृपा करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करा. आम्हाला चांगले कर्म करण्याची शक्ती द्या आणि आपल्या चरणी आमची भक्ती सदैव राहू द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. व्हिडिओ तर मंडळी आता तुम्हाला
9 ऑगस्ट 2026 कामिका एकादशीचे महत्त्व, पूजा विधी, उपवासाचे नियम, मंत्र, कथा, पारणाविषयी माहिती समजली असेल. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रमंडळीतील ज्या व्यक्ती एकादशीचे व्रत करतात त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सण उत्सवाच्या माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा. ओम नमः शिवाय.